महिषासूर मारायचा असेल तर 10 इंद्रिय ताब्यात घ्या. इंद्रिय एवढे सोपे नाहीत. सगळ्यात सज्जन गडी आहे ना, इनामदार आहे, कोणचं एक नाही 2 नाही, त्याच्यापेक्षा सज्जन गडी आहे कान. पण सगळ्यात खतरनाक गडी आहे, इतका डेंजर गडी हा, किती बारीक फटीतून काय पाहिल सांगता येत नाही. बरं, हा इतका डेंजर आहे. यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि ती याला जर आवडली, तो एवढ्याला कामाला येतो. आणि हे सगळे हलकट याचा ऐकायचा. गडी लय डेंजर आहे. हा निघाला फिरायला, हा होता बरोबर, यानं पाहिली कलवरी, याला आवडली, यानं मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कर, मेसेज कर. मनानं केला मेसेज, ती पोरगी होती पागल, तिने केला याला मिस कॉल, येतो कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स, त्यानं केला दुसऱ्यावरून फोन, त्याच्या तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून, पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा नायक डोळा. सज्जन गडी गपचीप राहिला. म्हणून कोणताही दारूचा ब्रँड प्या, दारू डोळे उघडे ठेवून पिता येत नाही. का? हा हलकट गडी हलकट गोष्ट पाहत नाही. म्हणून दारू डोळे झाकून प्यावा लागते. कारण प्यानारा इतका नालायक आहे, याला झाकीतो पण तिला आत लोटीतो. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो, मी नालायक आहे, मी नालायक आहे, म्हणून त्याला चकना खावा लागतो. ऐका बारीक आता, हे 10 इंद्रिय देवीने ताब्यात घेतले आणि अहंकार नावाचा रावण मेला. याचं नाव दसरा. आता आपल्याकडं काय बावळटपणा झालाय, रावण भुश्याचा करायचा, भला मोठा भुसा भरायचा, चौकात रावण खांबाला बांधायचा, मग राम 90 मारून येणार. रामाचे डोळे बिळे लाल, मग राम रावणाला पेटवणार आणि बाकीचे भक्त शिट्ट्या हाणणार. इतकी भिकार लोक आहेत आपली. आपल्या लोकांनी जेवढा आपला धर्म बुडवला तेवढा कोणीच बुडवला नाही. आपल्या लोकांनी सगळ्या देवांचा खेळ केला. खेळ यांनी देव कळून नाही घेतला. रामाने रावण मारलाय मान्य आहे, भुशाचा रावण मेल्याने रावण मरत नाही. मन नावाची चंचल वस्तू ताब्यात घेतल्यावर इंद्रिय ताब्यात घेतात. याच्यातला रावण दहन करा, याच्यातला रावण दहन करा. अरे याच्यातला रावण तर जन्मदात्या आईची भाकरी बंद करून मोकळा झालाय. याच्यातला रावण जर बापावर हात टाकायला लागलाय तर तुम्हाला चौकामध्ये रावणाला फाशी देण्याचा अधिकार काय? काय अधिकार काय? ज्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसलं, रात्रीचं कालवण सकाळी गरम त्या आईनं केलं, त्या आईची भाकर आपण बंद केली. आयांवर भाषण करू नका, आयांवर व्याख्यानं देऊ नका. आमच्या 80% कीर्तनकारांनी सध्या या 2-4 वर्षात नुसतं आई बाप एवढंच भांडवल केलंय. रोज उठून आईवर बोलायचं, रोज उठून बापावर बोलायचं. तर तीच आई आणि तोच बाप. आई बापांवर बोलायचं कमी करा, त्यांना सांभाळायला शिका. माझा बाप उचलून आपटायचा आणि तुम्हाला बापावर कविता करून दाखवायचे कोणतं शास्त्र आहे? फक्त खऱ्याची आई मिली. आई बापांवर भाषण करू नका. 1.5 तास कीर्तनकार बापावर बोलतोय आणि 1.5 तास कीर्तनकार आईवर बोलतोय. आपल्या आई बापाचं काय? लोकांचे मरू द्या, उलथू द्या. हा विनोद नाही, जरा गांभीर्यानं घ्या. ए देवा,
शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी देवी माते चरणी प्रार्थना. सांगा देवीला, देवी माते गरीब कर मला. चालेल. आई देवी माते मला झोपडीत जन्माला घाल. चालेल. एक दिवस माझ्या पोटाला तू अन्न नाही दिलं तरी चालेल आणि माझ्या अंगाला सुंदर कपडे नाही दिले तरी चालेल, पण देवी माते माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. कारण मला माहिती आहे देवी माते, जिथं हसू आहे तिथं समाधान आहे आणि जिथं समाधान आहे तिथंच देव आहे. स्वतः देवाचं म्हणणं आहे, मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबाई ना दिसे. आणि शेवटची गोष्ट देवीकडे मागा. देवी माते, ए देवी माते, शेतकरी, ए देवी माते, शेतकऱ्याची गाय, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे. शेतकऱ्याच्या शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीतून हसू बाहेर येऊ दे. पुन्हा एकदा गायक वादक गुणजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, सप्ताह कमिटी, तरुण मंडळी, भजनी मंडळ, स्टेजवरचे तरुण पोरवीर, गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद. डॉक्टर साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये एवढ्या मोठ्या नवरात्र उत्सव मंडळातला 7वा दिवस, सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिलं नवरात्र काय भानगड आहे 1-2 मिनिटं सांगतो ना, अभंगात घुसवतो. अभंग थोडा किचकट आहे. महिला मंडळ आज 7 दिवस झाले घट बसला. घट बसला. घट बसला म्हणजे नक्की तुम्ही केलं काय? ऐका आता, तुम्ही काय काय केलं. तुम्ही बसल्या घाटात, तुम्ही धरला उपास, पट्ट्या सुटला धाब्यावर. पार्वती खाती खिचडीन करती आरती, दुर्गे दुर्गट भारी, आणि शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ. चकना टाक, चकना टाक, चकना टाक. ए आता काय झालं ऐका महिला म्हणलं. ए घट जरा बारीक, ते पोराला घ्याव. ए घट जरा बारीक ऐका आणि पुढे चला. घट जरा बारीक ऐका आणि पुढे चला. थोडं अध्यात्म आहे. मी प्रत्येक वाक्य बोगस नाही, त्याला पुरावाच बोलला. हा, महिला मंडळात तुम्ही 7 दिवसात घट बसवला. खाली ठेवली पत्रवळी, खाली ठेवली पत्रवळी, पत्रवळी ठेवली माती, मातीत टाकलं धान्य, धान्यावर ठेवला घट, घटात ओतलं पाणी, त्याला लावलं एक आडवं लाकूड, त्याला बांधले 7 हार. आज 7वे हात झाले, आज 7वा हार झाला. आणि 7 दिवस तुम्ही दिवा हिजू दिला नाही, याच्यात देव कोणता? परत ऐका. खाली ठेवली पत्रवळी, पत्रवळीवर टाकलं धान्य, माती, मातीत टाकलं धान्य, धान्यावर ठेवला घट, घटात ओतलं पाणी आणि त्याला घातले 7 हार. हा घट कसा आहे ऐका. पत्रावळी म्हणजे पृथ्वी आहे, ती शेषाच्या डोक्यावर आहे. पत्रावळी ही पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवर माती आहे, ते मातीसारखं जग आहे. पाणी टाकलं की पगळतंय आणि पाणी कमी पडलं की गाळ करतंय. तुमचा खिसा रिकामा आहे, तुम्हाला एकही माणूस जवळ करणार नाही. तुमचा खिसा भरेला आहे, तुम्हाला नको ती किंमत आल्याशिवाय राहणार. समाजामध्ये तुमच्याकडे माल आहे. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे, दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत आहे. तुपाच्या डब्यात तूप आहे तोपर्यंत त्याचा मुक्काम कपाटात आहे. एकदा तूप संपलं की त्याला तार आहे आणि त्याचा मुक्काम घराच्या बाहेरच्या खुटीला आहे. ज्याला येईन त्यानं पाणी भरायचं. तुपाच्या डब्यात तूप आहे, ए तूप आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे की आम्हाला समाज मानतो, माझ्यावर लोकांचं प्रेम आहे. सोडून द्या गोष्टी. माणसं फक्त स्वार्थ आणि फायद्यापुरतीच आहे. काही माणसं म्हणतात वा ती माझी प्रियशी आहे, तिचं माझ्यावर प्रेम आहे. तू पागल आहे, पागल, पागल आहे तू, पागल.
अरे कितीतरी पोरं इतके पागल आहेत, इतके प्रियशीनं नकार दिला म्हणून औषध घेणारी पोरं आहेत, प्रियशीनं नकार दिला म्हणून फाशी घेणारी पोरं आहेत. इतक्या भिकार छाताडाचे आपण नाहीत. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. शाबास. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. एका शेमड्या पुरीनं धोका दिला म्हणून मरणारं हे रक्त नाही आहे. आणि एका पुरीसाठी बर्बादी करून घेणार इतकं किचकट मेंदूचं रक्त नाही. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कोणालाही द्यावं. क्या बात. पुरीसाठी मरायची गरज नाही. सिर सलामत तो पगडी 50. अरे मूर्खा, वाक्य लिहून घ्या. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी प्रेम केले दरवाजे लावून भांडे घासत. अरे दरवाजे लावून भांडे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करताय. दरिद्री रे दरिद्री.